हॅलो फ्रेंड्स, मी ईश्वरी जाधव. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी जात आहे माझ्या भावासोबत बाहेर, म्हणजे जरा मला माझा मोबाईलसुद्धा दाखवायचा होता. आणि बाकीची त्याला म्हटलं की बाबा आता तुझा पहिला पगार झाला आहे, मला काहीतरी खायला घाल. मग तो मला म्हटला की चल. म्हणून मग काहीतरी खायला जायचं ठरवलं. पण त्याच्या आधी स्किन केअर करणं सगळ्यात मस्त आहे, कारण सुट्टीचा दिवस होता. आम्ही दोघे दुपारी चाललो होतो आणि दुपारी तुम्हाला तर माहितीच आहे किती ऊन असतं. ॲक्च्युली हा व्हिडिओ मी जरा आधी शूट केला आहे, पण मी आता टाकते लेट, कारण बॅक टू बॅक माझ्याकडे बरेच व्हिडिओ होते आणि जर ते त्या टायमाला नाही टाकले तर नंतर टाकून काही फायदा नाही. म्हणून मी अशी बऱ्यापैकी चांगली सनस्क्रीन लावली. सनस्क्रीन आहे ना, सगळा चेहरा ऑइली होतो. त्याच्यानंतर कॉम्पॅक्ट पावडर लावली, कारण मी टॅल्कम पावडर कधीच लावत नाही. आणि माझ्या चेहऱ्यावर फक्त लिपस्टिक लावली ना तरी आपोआपच ग्लो येतो. दुसरं काही करायची गरज नाही. सनस्क्रीन, कॉम्पॅक्ट पावडर आणि लिपस्टिक हे बस. आणि मेन थिंग, मी ऑफिसला जाताना लिपस्टिक सुद्धा लावत नाही. ठरलंय आपलं. चल. पाहताय ना तुम्ही आमच्या दोघांची कशी मस्ती चालू असते. तो तर मला बोलत होता की म्हणजे काय झालं, तो ऑल्दो स्कूटीची चावी वरती विसरला. मी त्याला म्हटलं की रिक्षा घेऊन चल, तर तो रिक्षाची सुद्धा चावी विसरला. मी म्हटलं की मी तर वरती जाणार नाही, तर तो बोलला की मी जाईल. मी म्हटलं जा तू. आणि तो फायनली चावी घेऊन आला. मला खूप आनंद झाला होता त्याने चावी आणल्याचा. आता तो मला त्रास द्यायचा आहे ना, म्हणून काही मुद्दामून करतोय, जेणेकरून मी त्याच्या मागे मागे जावं. पण मी असं तर काही करणार नव्हतेच, त्याच्यामुळे मजा. हे लीगल कंटेंट आहे. माझ्या मनाविरुद्ध हे मूर्खा. जशी मी गाडीवर बसणार तशी त्याने गाडी पुढे घेतली. पाहिलं ना तुम्ही किती खोडकर आहे. लोकांना वाटतं हा खोडकर नाहीये, पण लोकांना म्हणजे ॲक्च्युली याच्याकडे पाहून असं वाटतं की हा खूप शांत आहे, पण ॲक्च्युअलमध्ये हा बिलकुल शांत नाहीये. चिडायला लागला की खूप चिडतो, मस्ती करायची म्हटलं की खूप करतो मस्ती. मग मी त्याला अशी व्हिडिओमध्ये म्हणत होते की ये रे बाबा, तू माझी एकदा तरी व्हिडिओ होती, मी तुला फेमस करून टाकेन. तो बोलतो मी ऑलरेडी खूप फेमस आहे, मला अजिबात तू फेमस वगैरे करू नको. आम्ही अशा गप्पा मारत मारत चाललेलो. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलेलं त्याला बिलकुल आवडत नाही, म्हणून मी त्याला त्रास देत देत चालले होते. त्याने बरोबर डिवायडर आला आणि गाडी जोरात घेतली. आणि कधीही कुठेही जायचं नाही याच्यासोबत म्हटलं ना, तरी पण आमच्या गाडीतलं पेट्रोल संपलेलं. ये वाला नाही चाहिए पर दादा दुसरा वाला. अरे मग मॅजिकचं ते SPF 30 वाला. खूप चांगला आहे. जेल बेस मध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचे पण याच्यात विटॅमिन ई आहे. आहे ना, विटामिन सी पण आहे. ई नकोय मला कशातच विटॅमिन. ह्याच्यात हायलोरॉनिक मेन आहे. ही फक्त ना घातला ह्याच्यात असं फक्त घातलं त्याचा असर होणार नाही, असं कसं चालेल. ह्याच्यात नाही बघा. बॉक्स जपून ठेव, बॉक्स घेऊन ये आता. अहो आता ही अशीच करणार आहे, सुटत या नाही बाई, पॅन्ट वापरायला आणि पुरी असंच करतात. ते मला पण माहिती. तू माझ्या बाजूने ये. कुठला भाऊ तुम्ही बहिणीच्या बाजूने पाहिलाय का? एक मिनिट, तुला हे माहिती बाहेर गेल्यानंतर तू कुठ कुठ कुठे मी त्याला कुटकुट कुठे चला द्या, बोल ना, लिहून द्या, नंबर बोल ना. काढ दे. हम्म. हात दे ना बाळा, आ जाएगा ना. काढ दे ना. बिल पेड कर. आ जाएगा. दादा इसमें कितना काटू? हाँ, 30 टका. चल लवकर चल. बिल पेड कर ना. अरे मूर्खा, ते सामान ठेवून जा, बिल पेड कर. काका त्याला स्कॅनर द्याव. बिल पेड कर. तू कर पेड. तीन खर्च हा मी देईन तुला नंतर, तू आता बिल पेड कर. और इसका क्वांटिटी 325 ग्राम, 300 ग्राम, कराच करा. 250 ग्राम का क्रीम, 50 ग्राम का वो था 310 ग्राम है. कहाँ छोटा. अशा प्रकारे माझ्या भावाने माझ्या सनस्क्रीनचं बिल पेड केलं. जास्त काही नाही हो, फक्त 300 रुपयाला होती. तरी पण तो रडत होता की नाही बाबा मी नाही करणार. नंतर त्याला मी म्हटले की बाबा चल आता एकदाचा मोबाईल तरी दाखवून घेऊ माझा. म्हणून मोबाईल दाखवायला गेलो. तिथे तर काही काम झालंच नाही. त्यांनी आम्हाला मोबाईलच्या शोरूममध्ये पाठवलं. ते बोलले की इथे तुमचं काम फ्रीमध्ये होईल, पण फ्रीमध्ये काम कुठेच होत नसतं. त्याच्यामुळे ते बोलले की तुम्हाला लेबर चार्ज तरी द्यायला लागेल.
माझ्या मोबाईलला काय झालं तर डिस्प्ले गेल्यावर त्याच्या लाईन्स कशा येतात तसं झालं आहे. त्याच्यामुळे मग आता मला ते एक नीट करून घ्यावं लागेल. त्यानंतर आम्ही दोघे गेलो मॉलमध्ये. त्याला मी म्हटलं की काहीतरी खायला तरी घ्यायला, तर पगार झाला आहे तुझा. मग तो मला मॅकडीला घेऊन गेला. स्पेशली मला मॅकडीचे बर्गर्स जे असतात ना ते खूप आवडतात. तो मला बोलत होता की आपण दुसरं काहीतरी खाऊ वगैरे. मी म्हटलं नाही, मला आता तेच खायचं आहे, मला दुसरं काहीच खायचं नाही आहे. आणि त्याच्यासारखं एकच, मला व्हिडिओत घेऊ नको, मला व्हिडिओत घेऊ नको. पण ऑफकोर्स मी त्याला घेतल्याशिवाय काही राहणारच नाही. आणि तो माझ्यावर चिडचिड करत होता. बाळा बाळा इकडे बघ, बाळा इकडं बघ. टपली मारला तुला. अय सर्किट थांब ना जरा. ब्लॉक काढतो. कुठे बोललाय ब्लॉक काढताय का? काय तुम्हाला काय दुःखी काय केलं? काल आपल्या सोसायटीमध्ये मयत झाल्या, लोक इथे ब्लॉक करायला आलात. तुला सांग मुला मी गेलो मग रात्री. त्याच्यानंतर मी ह्या DG1 शोरूममध्ये एक मोबाईल पाहिला होता आणि त्या मोबाईलवरून ना मी माझ्या मामाच्या मुलासोबत बेट लावली होती. तर ऑफकोर्स ती बेट मी हारलेच होते. म्हणून मी वरती जाऊन चेक करायला गेले होते फक्त. तर माझा भाऊ त्याच्यात मला बोलतो, कशाला जाते तू, हारली आता नको. पण आता त्याला हा व्हिडिओ पाहिल्यावर कळेलच नक्की. सो अशा प्रकारे मी बेट हारलेली आहे माझी आणि व्हिडिओमध्ये हे कबूल करते. देवपूजा केली कधी? मम्मी 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 तू माझ्याशी बोल. काय तू का बोलत नाहीस? चला तर मग बाय मित्रांनो, बाय बाय.